नावाला गौरव आणि राजश्री सिस्टर यांचे आभार. फार सुंदर असं गीत गायलं, प्रार्थना केली आणि त्याचबरोबरीने त्यांच्या आधी संध्या आणि विद्याताई यांनी सुद्धा उपस्थिती गीत गायलेलं आहे. आज प्रियानो प्रार्थना आपली सुरू व्हायला थोडासा उशीर झालेला आहे, पण हरकत नाही. देवाची जेवढी आपण उपकार स्तुती करतो तेवढी चांगली आणि आपण प्रार्थना करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आपले प्रार्थना विषय परमेश्वराकडे घेऊन जाणं फार गरजेचं आहे. मी राजश्री सिस्टर यांचे पुन्हा आभार मानतो आणि आपले संचालक नानी लीलाभास्कर समुद्रे यांचे सुद्धा ख्रिस्त नावामध्ये आभार मानतो. अगदी न चुकता त्या 9:50 प्रार्थनेमध्ये सहभागी होत आहेत. देवाच्या नावाला गौरव. आणि आपण आपल्या पवित्र शास्त्र अभ्यास जे अध्याय आहेत ते तोंडपाठ म्हणून देण्याच्या उपक्रमाच्या मला असं म्हणून वाटतं की शेवटापर्यंत आता आलेलो आहोत. काही 3-4 दिवस राहिलेले आहेत बोलणारे. मी लिहून ठेवलेले आजपर्यंत 40 सदस्य ची नावं होती. 8 दिवसामध्ये 40 सदस्यांना बोलायचं होतं. त्यापैकी 33 सदस्य वचनावर बोललेले आहेत. अजूनही 7 सदस्य आहेत ज्यांची गेल्या काही दिवसात नावं दिली होती पण त्यांनी संधी घेतली नाही. आपण त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थनेत आठवण ठेवूया. कारण आपण सर्वजण जाणतो दुष्टाची अडखळणं आहेत, दुरात्म्यांचे हल्ले आहेत की तुमच्या माझ्या मुखातून परमेश्वराचं वचन निघू नये, आपण वचन बोलू नये, आपण वचन ऐकू नये, आपली अंतःकरणं बदलू नये आणि आपण ख्रिस्ताला स्वीकारू नये. म्हणून प्रियानो दुष्ट अडथळणं आणतो आपल्या सगळ्यांच्या जीवनात आपण अनुभव केला असेल, पण प्रभूने म्हटलेलं आहे की जगात तुम्हाला क्लेश होतील पण धीर धरा कारण प्रभूने जगाला जिंकलेलं आहे. हालेलुया. तुम्ही आणि मी अशा जगात राहतो ज्या जगात आपल्याला युद्ध करावं लागतं. युद्ध करावं लागत नाही असं आपल्यातला कोणी नाही प्रिय. आपण जर ख्रिस्ताचे आहोत तर आपल्याला युद्ध निश्चित करायचं आणि आपलं जगणं सुद्धा रक्तमांसाबरोबर नाहीये, आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे, काळोखाच्या अधिपतींबरोबर आहे, सैतानाबरोबर आहे, त्याच्या पूर्ण सेनेबरोबर आहे. पण प्रभू म्हणतो धीर धरा कारण प्रभूने या सगळ्यांना जिंकलेलं आहे आणि त्या विजयी ख्रिस्ताला तुम्ही आणि मी अनुसरणार आहोत तर आपण सुद्धा विजयी आहोत. तर आपण या जगामध्ये पराभूत मान खाली घालून आपण जसं काही हरलो आता सगळं संपलं असं निराशेत चालू नये प्रियानो. निराशा येते तो ख्रिस्ती जीवनाचा मी म्हणेल मनुष्याच्या जीवनाचा भाग आहे. पण प्रभू म्हणतो की प्रभूमध्ये तुम्ही आणि मी सर्वदा आनंद करा. पुन्हा एकदा देवाचं वचन सांगतं आनंदित असा. कारण तो आनंद ती शांती ख्रिस्ताने आपल्याला दिली. ती कुठल्याही जगिक गोष्टींद्वारे नाहीये. नवीन घर घेतलं, नवीन गाडी घेतली, नवीन काहीतरी समारंभ झाला म्हणून येणारा काही काळ टिकणारा आनंद तुमच्या माझ्या जीवनात राज्य करत नाही. आपल्या जीवनात ख्रिस्ताचा आनंद, ख्रिस्ताची शांती राज्य करते जी सर्व काळ टिकतात. हालेलुया. आणि त्या आनंदाने त्या शांतीने आपण ही अध्याय हे वचन तोडपाठ म्हणून दाखवूया. कारण तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आज्ञा पूर्ण करणारे ख्रिस्ताची लोक, ख्रिस्ताची संतती आहोत. आज आपल्याकडे 5 नावं आहेत. मी ती नावं म्हणून दाखवतो. सर्वप्रथम योनाचं पुस्तक आहे जुना करार, त्याचा 2रा अध्याय. सविता वहिनी, सविता प्रशांत समुद्रे म्हणणार आहेत. त्यानंतर पहिले करीन त्याचा 13वा अध्याय. निलिमाताई समुद्रे म्हणून दाखवणार, सॉरी निलिमाताई म्हणजे आमच्या शर्मिला मॅडम यांच्या मोठ्या बहीण. त्यानंतर ओमकारास पत्र याचा 12वा अध्याय प्रार्थना राजीव समुद्रे म्हणून दाखवणार आहे. त्यानंतर जखर्या 4 शर्मिला राजीव समुद्रे या म्हणून दाखवणार आहेत. आणि सर्वात शेवटी रेबेका सिस्टर इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय जे आता मी म्हणालो तेच रेबेका सिस्टर तोंडपाठ म्हणून दाखवणार आहेत. इफिस 6:10-20 ख्रिस्ती मनुष्याची शस्त्र सामग्री. तर आपण इथून पुढची वेळ या 5 जणांकडे देऊया. सर्वप्रथम मी विनंती करतो की सविता वहिनी आपणासाठी योनाचं पुस्तक याचा 2रा अध्याय म्हणतो. सविता वहिनी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवबाप्पाच्या नावाला गौरव देते की सुंदर वेळ हे वचन त्याचं पाठ करून म्हणण्यासाठी परमेश्वराने सहाय्य केलं. प्रियानं आपण सर्वजण जाणतो की आपण जितकं देवाच्या जवळ जाऊ तितकं सैतान आपल्याला अधिक त्रास देतो आणि गेले 2-3 दिवस मला शाळेच्या व्यापातून जास्त वेळ नाही मिळाला, पण परमेश्वराकडे मी सहाय्य मागितलं आणि अचानकपणे दुपारपासून माझ्या कमरेत पेन व्हायला लागलं आणि म्हटलं काहीच त्रास म्हणजे काहीच लागलेलं केलेलं पण जाणवत नाही, बसायला पण येईना अशी अवस्था झाली. आणि आज त्यामध्येच मला वचन म्हणायचं होतं, पण मगाशी सिस्टरांनी प्रार्थना केली आणि खरोखर देवबाप्पांनी मला आरोग्य दिलं की मी आता अगदी कम्फर्टेबल बसलेली आहे
आणि देवाचं वचन सांगत आहे याबद्दल देवबापाच्या नावाला गौरव देते. आज माझ्याकडे योना याचा दुसरा अध्याय आहे आणि ते मी म्हणून दाखवते. योनाची उपकार स्तुतीची प्रार्थना. मत्स्याच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली. तो म्हणाला, मी संकटावस्थेत असताना परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने माझे ऐकले. अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी मारली, तेव्हा तू माझा शब्द ऐकला. तू मला डोहात समुद्राच्या पोटात टाकले. प्रवाहाने मला व्यापले. तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ मजवरून गेले. मी म्हणालो, तुझ्या दृष्टीवेगळे मला फेकून दिले आहे, तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावीन. जलाने माझा प्राण जाईपर्यंत मला व्यापिले. डोहाने चहूकडून मला घेरिले. समुद्रातील शेवाळीने माझे डोके वेष्टिले होते. मी मी खाली पर्वताच्या तळी गेलो होतो. पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे व्यापून टाकले होते. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू गर्तेतून माझा जीव उद्धारिला आहे. तू गर्तेतून माझा जीव उद्धारिला आहे. माझा जीव माझ्या ठायी व्याकुळ झाला आहे. तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले. माझी प्रार्थना परमेश्वराच्या मंदिरात तुझ्या जवळ पोहोचली. जे निरर्थक मूर्तींना भजतात ते आपल्या दयाघनास सोडून देतात. पण मी तुला आभार प्रदर्शनाचे यज्ञ करीन. मी केलेले नवस फेडी तारण परमेश्वराकडून होते. तेव्हा त्याने मत्स्यास आज्ञा केली आणि त्याने योनाला समुद्राच्या कोरड्या भूमीवर उकळून टाकली. आमेन. देवबापाच्या नावाला गौरव दे. थँक्यू. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला. थँक्यू सविता वहिनी. योनाचं पुस्तक याचा दुसरा अध्याय नाही का, मत्स्याच्या पोटात योना 3 दिवस 3 रात्री होता, ज्याचा उल्लेख स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आहे. आणि त्या पोटातून प्रियानो योनाने परमेश्वराची जी केलेली प्रार्थना आहे ती सविता वहिनी यांनी म्हणून दाखवली. किती सुंदर वचन आहे. तो म्हणतो की मी आपल्या संकट अवस्थेत परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने माझे ऐकले. अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली, तेव्हा तू माझा शब्द ऐकला. आपला शब्द ऐकणारा परमेश्वर. आपण सविता वहिनीसाठी टाळ्या वाजवूया. हालेलुया. परमेश्वराच्या नावाला गौरव. कारण कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा तुमचा माझा कार्य करणारा परमेश्वर, तो आपल्या शब्दांना प्रियानो आवाज. हालेलुया. तुमचं नाव आहे निलिमा सिस्टर यांचं, निलिमा ताई आहे. मी त्यांना विनंती करतो त्या आपणासाठी करिंथकरास पहिले पत्र याचा अध्याय 13 म्हणून प्रीतीविषयीचा अध्याय आहे. हालेलुया. निलिमा ताई. प्रेज द लॉर्ड. आज मी करिंथकरास पहिले पत्र याचा 13वा अध्याय पाठ म्हणून दाखवते. मी माणसाच्या व देवदूतांच्या भाषेत बोलत असलो, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी व झणझणणारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येतील एवढा माझा दृढ विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. तर मी काहीच नाही. मला सर्व धन मी माझे अन्नदानार्थ दिले आणि माझे जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. प्रीती सहनशील आहे, प्रीती परोपकारी आहे, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बडाई मारित नाही, फुगत नाही, गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, तर अपकार स्मरत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, ती अनितीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते. ती सर्व काही सहन करीते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते. प्रीती कधी अंतर देत नाही. संदेश असले तरी ते संपतील, संदेश असले तरी ते संपतील, भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील, विद्या असली तरी ती संपेल. कारण आपल्याला केवळ अंशतः कळते व अंशतः संदेश देता येतो, पण जेव्हा जे पूर्ण ते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल. मी मूल होतो तेव्हा
मुलासारखे बोलत असे, मुलांसारखी माझी बुद्धी असे, मुलांसारखे माझे विचार असत. आता प्रौढ झाल्यावर मी पोरपणाच्या गोष्टी सोडल्या आहेत, कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते, परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आपल्याला आता मला कळते ते अपूर्ण आहे, पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे मी पूर्णपणे ओळखेन. सारांश विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, पण त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. आमीन. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला घेऊन पहिले करीन याचा अध्याय 13 निलिमाता यांनी तोंडपाठ म्हणून दाखवलेला आहे. हालेलुया. फार सुंदर अध्याय प्रियानो. आपण या अध्यायावरती अनेकदा मनन केलेलं आहे. प्रेम हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि पौल काय म्हणतो, मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषांनी बोलत असलो आणि माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी आणि झंझणणारी झांज आहे. आणि शेवटलं वचन काय म्हणतं, सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही काय आहेत वचनामध्ये लिहिलेलं आहे. ही तिन्ही निलिमा सिस्टरला पाठ आहे. तिन्ही काय आहे, श्रेष्ठ आहे, तिन्ही टिकणारी आहे. हालेलुया. येस, तिन्ही टिकणारी आहे, पण त्यामध्ये श्रेष्ठ जी आहे ती प्रीती आहे. कारण देव प्रीती आहे. देवाचं देवत्व, देवाचा स्वभाव हा प्रीती आहे. हालेलुया. देवाच्या नावाला आपण गौरव देऊया आणि आपण सर्वजण पुन्हा एकदा निलिमाताई यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवूया. हालेलुया. पहिले करी त्याचा 13वा अध्याय. फार सुंदर अध्याय. पुढचं नाव आहे आज शर्मिला सिस्टर आणि राजू सरांचं कुटुंबीय फार बिझी राहणार आहे, कारण त्यांच्याच कुटुंबातली 3 नावं लाईन मध्ये आहेत. पुढचं नाव प्रार्थना हिचं आहे. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय. आपणासाठी प्रार्थना म्हणून प्रार्थना राजीव समुद्र. प्रार्थना नंतर म्हणजे नाही आहे ती, म्हणजे कॉलेजमध्येच थांबल्यामुळे प्रार्थना आज उपलब्ध नाहीये. हालेलुया. प्रार्थना नंतर मग शर्मिला मॅडमचंच नाव आहे. जखर्याचं पुस्तक याचा 4था अध्याय. शर्मिला मॅडम, जखर्या अध्याय 4. हालेलुया. देवबापाच्या नावाला गौरव असो. देवबापाच्या गौरवासाठी आज जखर्याचं पुस्तक याचा 4था अध्याय, त्यातून दीपवृक्ष आणि जैतुनाची झाडे 4था अध्याय. मी बोलून दाखवते. मग मज बरोबर भाषण करणारा दिव्यदूत मजकडे पुन्हा आला व एखाद्या झोपेतून जागे करावे तसे त्याने मला जागे केले आणि मला विचारिले, तुझ्या दृष्टीस काय पडते? मी म्हणालो, माझ्या दृष्टीस असे पडते की एक सबंध सोन्याचा दीपवृक्ष आहे आणि दीपवृक्ष आहे, त्याच्या शिरावर एक कटोरा असून त्याला 7 दिवे आहेत आणि त्या 7 दिव्यांना 7 नळ्या आहेत आणि त्याच्या जवळ कटोऱ्याच्या उजव्या व डाव्या बाजूस 2 जैतुनाची झाडे आहेत. मज बरोबर भाषण करणारा दिव्यदूताला विचारिले, माझ्या प्रभू ही काय आहेत? मज बरोबर भाषण करणारा दिव्यदूत मला म्हणाला, ही काय आहेत हे तुला ठाऊक नाही काय? मी म्हणालो, नाही माझ्या स्वामी, नाही माझ्या स्वामी. तेव्हा त्याने मला उत्तर दिले, जरुब्बाबेलास सेनाधीश जरुब्बाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे की बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हे महान पर्वता, तू कोठे आहेस? तू काय आहेस? जरुब्बाबेला पुढे तू सपाट मैदान होशील व तो त्यावर अनुग्रह असा गजर करीत कोणशीला पुढे आणील. मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते हे की जरुब्बाबेलाच्या हातांनी या मंदिराचा पाया घातला. या मंदिराचा पाया घातला, त्याचेच हात ते बांधून पुरे करीतील व सेनाधीश परमेश्वराने मला तुम्हाकडे पाठविले आहे हे तू समजशील. तर कार्याच्या अल्पारंभाचा दिवस
कोणी तुच्छ मानितो काय. ते 7 डोळे जरुब्बाबेलाच्या हातातील ओळंबा आनंदाने पाहतील. ते परमेश्वराचे डोळे जगभर फिरत असतात. मग मी त्याला विचारिले, दीपवृक्षाच्या उजव्या व डाव्या बाजूस ही जैतुनाची 2 जैतुनाची झाडे आहेत ती काय. दुसऱ्यांदा त्याला मी विचारिले, त्या 2 सुवर्णाच्या तोट्या जवळच्या सुवर्णरूप तेलाचा प्रवाह स्त्रवणाऱ्या त्या 2 जैतुनाच्या फांद्या काय आहेत. त्याने मला म्हटले, त्या काय आहेत हे तुला ठाऊक नाही काय. मी म्हटले, नाही माझ्या स्वामी. तेव्हा त्याने मला उत्तर दिले, अखिल पृथ्वीच्या प्रभूजवळ उभे राहणारे ते 2 अभिषिक्त आहेत. आमेन. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. जकर्याचं पुस्तक आहे, जुन्या करारातलं शेवटलं पुस्तक मलाकी, आणि त्याच्या आधी जकर्या. त्याचा हा 4था अध्याय प्रियानो. हालेलुया. आणि कठीण अध्याय, कठीण वचन आहे, कठीण पुस्तक आहे. आपण सगळ्यांनी जकर्या पुस्तकाचा अभ्यास केलेला आहे. मला वाटतं 13 अध्याय त्याच्यामध्ये, आणि अनेक दिवस लागले होते आपल्याला अभ्यास करताना. किंबहुना जकर्यात 4 वरती मनन करताना मला आठवते आपल्याला जवळपास 6 दिवस लागले होते. हालेलुया. आणि तो जकर्या 4 अध्याय 2 पाठ आता शर्मिला मॅडम यांनी म्हणून दाखवला. शर्मिला राजीव समुद्रे, आपण सर्वजण त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजूया. हालेलुया. येस शर्मिला मॅडम, फार छान. हालेलुया. आता शेवटला नाव आहे रिबेका सिस्टर यांचं, आणि रिबेका सोनावणे सिस्टर आपल्यामध्ये आहेत. त्या आपणासाठी इफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय, शेवटला अध्याय, वचन 10 ते 20, ख्रिस्ती मनुष्याची शस्त्र सामग्री म्हणून दाखव. रिबेका सिस्टर, इथून पुढची वेळ तुमची. सर्वांना आवाज येतोय ना? हो हो, आवाज येतोय सिस्टर. धन्यवाद. मी इफिसकराचा 6वा अध्याय 10 ते 20 वचन बोलणार आहे. ख्रिस्ती मनुष्याचे शस्त्र सामग्री. आता इतकेच सांगणे आहे की प्रभूमध्ये त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. शैतानाच्या कुयुक्ती पुढे टिकाव्यास संपूर्ण शस्त्र सामग्री हाती घ्या. कारण आपले युद्ध रक्ता मासा बरोबर नव्हे, तर सत्ता, अधिपती, अंधकारमय जगाच्या अधिपती व आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर याच बरोबर आहे. या सर्व ह्याच्यामध्ये विरोध तुम्हाला वाईट दिवसात विरोध करता यावे म्हणून केल्यावर वाईट दिवशी विरोध केल्यावर टिकाव्या समर्थ असावे म्हणून परमेश्वराचे शस्त्र सामग्री धारण करा. सत्याने आपली कमर बांधून नीतिमत्व रूपाचे ओरस्त्राण हाती घेऊन व शांतीच्या स्वार्थेने बनलेला सिद्धतेच्या पादुका पायात घालून आणि या सर्व फेरीस त्या दुष्टाचे जळते बाण विझवता यावे म्हणून विश्वासरूपी ढाळ हाती घेऊन उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण व देवाचे वचन ची आत्म्याची तलवार घ्या. आणि हे सर्वप्रथम प्रार्थना व विनंती करीत राहा. आणि प्रार्थना व विनंती करत राहा. आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. व या सर्व तत्परतेने व पवित्र जनांसाठी प्रार्थना विनंती करत जागृत राहा. माझ्यासाठीही प्रार्थना करा, ती अशी की स्वार्थेच्या वेड्यात पडलेला मी वकील आहे. तेच गुज प्रशस्तपणे कळवण्यासाठी मी माझे तोंड उघडून
तोंड उघडून ते प्रशस्तपणे बोलण्यासाठी बोलावे, ते काय बोलावे हे कळून यावे आणि ते प्रशस्त आणि कसे बोलावे, जसे पाहिजे तसे बोलावे म्हणून यास्तव ते प्रशस्तपणे बोलता यावे म्हणून यास्तव प्रार्थना करतो. आमेन. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. ख्रिस्ती मनुष्याची शस्त्र सामग्री, इफिसकरास पत्र 6 अध्याय वचन 10 ते 20. रिबेका राजीव सोनावणे यांनी आज आपल्यासाठी म्हणून दाखवलंय. फार सुंदर. आपण सर्वजण मिळून रिबेका सिस्टर यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. हालेलुया. येस, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. फार सुंदर अशी वचनं आज सर्वांनी म्हणून दाखवलेली आहेत आणि सर्वांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव देऊया. आणि देवाचा पवित्र आत्मा प्रियानो तुम्हाला मला चालतो. मी पुन्हा एकदा हे रहस्य सर्वांना प्रकट करून सांगू इच्छितो की प्रभूने जेव्हा आपल्याला तो दृष्टांत दिलेला आहे, नाही का, दाखला दिलेला आहे प्रभूची प्रार्थना, आणि ती प्रभूची प्रार्थना आपल्याला सर्वांना तोंडपाठ आहे, पण त्यानंतर प्रभूने ना टर्म्स अँड कंडिशन्स दिलेले, नाही का. कुठलीही गोष्ट घेतल्यानंतर बघा खाली अटी लिहिलेल्या असतात. त्याचप्रमाणे प्रभूने शिकवलेली प्रार्थना जी प्रभूने शिष्यांना सांगितली, शिष्यांनी जेव्हा प्रभूला विनंती केली प्रार्थना कशी करावी आम्हाला, म्हणाला ठीक आहे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही या प्रकारे प्रार्थना. पण प्रार्थना करताना जे टर्म्स अँड कंडिशन आहे ना, जे अटी आहे, तेव्हा प्रभूने एक दृष्टांत सांगितली की तुमच्यातील असा कोण आहे की रात्री त्याचा मित्र गेला आणि दरवाजा ठोठावत बसला. तो म्हणाला, मित्रा माझ्या घरी पाहुणे आले, जेवायला द्यायचंय, भाकर हवी. तो मित्र म्हणेल की मी दरवाजा उघडू शकत नाही, मी माझ्या लेकरांसोबत आता झोपलेलो आहे, उठता येणार नाही. पण तरी सुद्धा मित्र सतत दार ठोठावत आहे, म्हणून तो मित्र उठून त्याला मदत करेल रात्रीच्या प्रहरी. त्याचप्रमाणे प्रभूजी म्हणतो, तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की मुलाने भाकर मागितली असता धोंडा देईल, मासा मागितला असता त्याला साप किंवा विंचू देईल. आणि प्रभू म्हणतो, जर तुम्ही वाईट असताना सुद्धा तुमच्या लेकरांना चांगल्या गोष्टी, चांगल्या देणग्या देण्याचं तुम्हाला कळतं, तर तुमचा पिता जो सगळ्यांना भरपुरीने देतो, तो तुम्हाला जे तुम्ही आणि मी मागतो, ज्या तुम्हाला मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, आणि तुमच्यासाठी ठोकल्यावरती दरवाजा उघडला जाईल. त्या अहो अल्पविश्वासू, तुम्ही देवाकडे विशेष करून मागितल्यानंतर तो तुम्हाला विशेष असा पवित्र आत्मा देणार नाही का, हा प्रश्न प्रभू. दिस इज टर्म्स अँड कंडिशन्स. कारण या युगामध्ये तुम्ही आणि मी अनाथ राहू नये म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पित्याकडे मध्यस्थी करतो. हे माझ्या स्वर्गातील पित्या, आज वचन वाचलं मी, त्यांची नावं घेतो. सविता प्रशांत समुद्रे यांना पवित्र आत्मा, हे माझ्या पित्या. निलिमाताई यांना पवित्र आत्मा, हे माझ्या पित्या. शर्मिला मॅडम यांना पवित्र आत्मा दे, हे माझ्या पित्या. रिबेका सिस्टर यांना पवित्र आत्मा. तुमचा माझा प्रभू दररोज पित्याकडे मध्यस्थी करतो विनंती. आपण काय मागतो? आपण पित्याकडे म्हणतो, पित्या मला आरोग्य दे, घर दे, गाडी दे, बंगला दे, नोकरी दे, लेकरू दे, चांगला जोडीदार दे, चांगली नोकरी दे, मला हे दे, मला ते दे, माझं हे कमी झालं, माझं ते कमी झालं, माझी 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 यादी संपत नाही. पण प्रभूने म्हटलेले अहो अल्पविश्वासू, जे गवत आज आहे उद्या सुक्त भट्टीत टाकलं जातं, त्याला सुद्धा परमेश्वराने शलमोनापेक्षा जास्त वैभव चढवलं. त्यांची परमेश्वर काळजी घेतो, चिमण्यांची काळजी घेतो, तो तुमची माझी काळजी घेणार नाही का? आपल्याला या जगात असताना सगळ्या गोष्टीची गरज आहे, तो आपला परमेश्वर जाणू नये, पण आपण विशेष करून ख्रिस्ताच्या नावाने पित्याकडे पवित्र आत्मा मागलो. आणि हेच रहस्य आहे. हा पवित्र आत्मा तुम्ही मागितला ना, तो पवित्र आत्मा तुमचं माझं तोंडपाठी वचन आहे ना, त्याचं चुटकीसरशी होईल, किती अडकळणे होईल. हालेलुया. आपल्यामध्ये ना कोणी मुका नाहीये, नाही का. देवाने कृपा दिली आपल्याला, परमेश्वराने, हा देवाचा आशीर्वाद आहे, नाही का. मोशेप्रमाणे कोणाची जड जीव नाही, आपल्याला बोलतायत. हालेलुया. आपण यासाठी देवाचे आभार मानूया. आणि जर ती जीव दिलेली आहे, जर तो आवाज दिलेला आहे, तर तो परमेश्वराचं वचन म्हणण्यासाठी वापरूया. आरोळी मारूया, कारण स्वर्गात आपल्याला हेच करायचंय. रिबेका सिस्टर यांनी ख्रिस्ती मनुष्याची शस्त्र सामग्री सांगितली. मी आधी सांगितलं, आज पुन्हा सांगतो. कोणाला पाठ आहे? कोणीतरी पटापट म्हणा. उरस्त्राण कशाचं? ख्रिस्ती मनुष्याच्या शस्त्र सामग्रीमध्ये
चला सुरुवातीपासून जाऊया, आधीपासून. कशाने कंबर कसायची? रेबेका सिस्टर सत्याने. सोडून सांगायचं. सत्याने. येस, हालेलुया. सत्याने कंबर कसायची. मग उरस्त्राण कशाचं आहे? कोण सांग? तारणाचे. नाही, तारणाचे शिरस्त्राण. चुकलं. उरस्त्राण नीतिमत्वाचं. नीतिमत्व, राईटियसनेस. उरपट जो असतो तो नीतिमत्वाचा. त्यानंतर कशाने सिद्ध केलेल्या चपला पायात चढवायचे? कशाने सिद्ध केलेल्या चपला पायात चढवायचे? नुसती सुवार्ता नाही, नुसती सुवार्ता चालणार नाही. आत्ताच वाचलं बघा, रेबेका सिस्टरनी तोंडपाठ म्हणून दाखवलं. शांतीच्या सुवार्तेने सिद्ध केलेल्या अशा पादुका तुम्ही पायामध्ये चढवा. शांतीच्या सुवार्तेने सिद्ध. येस. शिरस्त्राण कशाचं आहे? हालेलुया. तारणाची शिरस्त्राण. आता दुष्टाचे जळते बाण थांबवण्यासाठी ढाल कशाची पाहिजे? ढाल पाहिजे ना संरक्षणासाठी. देवाच्या वचनाची. बरोबर ना? कशाची? देवाच्या वचनाची. विश्वासाची. शर्मिला मॅडम यांनी बरोबर सांगितलं. विश्वासाची ढाल. विश्वासाची. द शिल्ड ऑफ फेथ. विश्वासाची ढाल. मला वाटतं आपल्या प्रार्थनेमध्ये आपण बहिरे होत चाललोय. हालेलुया. बहिरे होत चाललेत का सगळे? देवाने बघा, मी आधी पण सांगितलं, आपण जेव्हा अवयवांचा अभ्यास केला तेव्हा देवाने ना आपल्याला 2 कान दिलेत आणि 1 मुख दिलेलं आहे. का माहितीये का? की आपण अधिक ऐकावं आणि कमी बोलावं. हालेलुया. अधिक ऐकावं, ते वचन आपल्या अंतःकरणात रुजावं म्हणून देवाने दोन्ही दिशांना 2 कान दिलेले आहेत. पण दोन्ही दिशांना 2 कान कशासाठी दिलेले आहेत? आपण अवयवांचा अभ्यास करताना मला वाटतं रोमकरास पत्रामध्ये तो संदर्भ आला, रोम 14 मध्ये, नाही का? हालेलुया. तुम्ही आपले जिवंत शरीर परमेश्वराला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करा. हालेलुया. पवित्र असं ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित. ही तुमची आध्यात्मिक सेवा. तर शरीरामध्ये कान सुद्धा येतात. कान कशी समर्पित करतात? त्या कानाद्वारे केवळ आणि केवळ देवाचा शब्द ऐकतो. आणि नुसतं ऐकून इकडून आला तिकडून सोडायचा नाही. इकडून आणून दोन्ही बाजूनी घेऊन तो अंतःकरणात रुजवायचा. पुन्हा एकदा सांग. जे उरस्त्राण आहेत, सुरुवात कुठून झाली होती? सत्याने आपली कंबर कसा, नीतिमत्वाने आपलं नीतिमत्वाचं उरस्त्राण धारण करा. शांतीच्या सुवार्तेने सिद्ध अशा पादुका तुम्ही पायात धारण करा, जिच्या योगे दुष्टाची सर्व जळते बाण ढळवता येतील अशी विश्वासाची ढाल तुमच्या हातात घ्या. तारणाची शिरस्त्राण तुम्ही धारण करा. डोकं वाचवायचंय, नाही का? डोकं आपलं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्वाचं, कारण मी हे जेवढे सगळी शस्त्र सामग्री सांगितली नाही, ही आपल्या बचावासाठी आहे, आपल्यासाठी. पण देवाने एक शस्त्र असं दिलेलं आहे ज्या शस्त्राद्वारे आपण दुरात्म्यांना कापून काढू शकतो. कापून. हालेलुया. कापून. जसा एक शमशोनाने गाढवाच्या जाबाडाने 1000 बलिष्ठांना ठार मारलं, तसं ना परमेश्वराने तुमच्या माझ्या हातात एक तलवार दिलेली आहे, दुधारी तलवार. कोण सांगणार कसली तलवार आहे? अर्ध सांगितलं म्हणजे तुमची तलवार गंज घातलेली आहे, जंगलेली आहे. तलवार म्हणजे नाही, अर्ध उत्तर आहे, अर्ध उत्तर. पूर्ण सांगा कोणीतरी. काय कसली तलवार आहे ती? आत्म्याची तलवार. आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन. आमेन. नानींची तलवार धारदार आहे. येस. देवाचे वचन अशी आत्म्याची तलवार हातात घ्या. ज्याच्या हातात ही तलवार आहे ना, ज्याच्या हातात देवाचं वचन, ही पवित्र आत्म्याची तलवार आहे. जी देवाचं लेकरू देवाला दररोज म्हणतं, देवा तुझा पवित्र आत्मा मला दे, पवित्र आत्मा मला दे, पवित्र आत्मा मला दे, त्याची तलवार ना बोथट होणार. 10 दिशांनी. अनुवाद 28 आपल्यामध्ये संध्याने वाचलं होतं. तुझा शत्रू तुझ्यावर 4 दिशांनी हल्ला करेल आणि 7 दिशांनी पळून जाईल, कारण तुम्ही आत्म्याच्या तलवारीने त्यांच्यावर हल्ला करा. आपण काय पवित्र शास्त्र अभ्यास तोंडपाठ करतोय प्रियानो? यासाठीच करतोय. ते वचन आता आपल्या हातामध्ये पवित्र आत्म्याची तलवार आहे. ते वचन आपल्या अंतःकरणात होतं. दुष्ट तुम्हाला मला घाबरवायचा प्रयत्न करेल, ठकवायचा प्रयत्न करेल. सविता वहिनीसाठी त्याच्या लेकराने प्रार्थना दिली, फार सुंदर प्रार्थना. माझ्या आईची कंबर दुखत, तिला वचन बोलायला अडथळा होता.
पण त्याच वेळी राजेश्री सिस्टर यांनी वचनातून प्रार्थना केली. राजेश्री सिस्टर म्हणाल्या, जसा शताधिपती बोलला, प्रभूजी माझ्या घरी येऊ नका, शब्द मात्र बोला, माझा सेवक बरा. त्याप्रमाणे परमेश्वरा तू सविता वहिनी यांना आरोग्य दे. आणि सविता वहिनी यांनी साक्ष सांगितले प्रियाला. त्या बोलल्या, मला आता बरं वाटतं, मी बसू शकते. हालेलुया. देवाचा शब्द सजीव आहे आणि तो शब्द तुम्ही आणि मी तोंडपाठ करून घेऊ. हा या उपक्रमाचा उद्देश आहे. हालेलुया. आपली वेळ झाली आहे म्हणून मी आज इकडे थांबतो. दुसरे करीन याच्या 11व्या अध्यायाला आपण उद्या सुरुवात करू. पण मी सर्वांना विनंती करतो प्रियानो, या उपक्रमामध्ये पूर्ण शक्तीने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने आणि पूर्ण अंतःकरणाने सामील व्हा आणि देवाच्या आशीर्वादाचा अनुभव. कारण देव कुणाचं उसणं सोडत नाही. तुम्ही देवासाठी देवाचं वचन आज एक अक्षर तोंडपाठ करताय. पहा, देव आकाश कपाटी उघडून आशीर्वाद, देव स्वतः म्हणतो मी आकाश कपाटी उघडून आशीर्वाद देतो की नाही याची प्रचिती. आपण प्रचिती घेऊया. अजूनही मला वाटतं काही जण राहिली आहेत ज्यांनी नावं दिली नाहीयेत. मी त्यांना विनंती करतो प्रार्थनेत सहभागी होऊन नावं द्या. मला वाटतं सविता वहिनी यांनी सायलीसाठी सांगितलं होतं, तर मी सविता वहिनी यांना विनंती करतो की सायलीला उद्या प्रार्थनेत सहभागी व्हायला सांगा. आपण सायलीला सुद्धा एक अध्याय द्यायचा राहिलेला आहे. त्याचबरोबर अजूनही कोणी असेल, छोटी लेकरं असतील. हा नानी. स्तवन आणि स्टीवन बोलणार म्हणतात, म्हणजे चर्च मध्ये त्यांना जे वचन दिलं होतं ना ते वचन बोलतो म्हणतात. त्यांना वेळ कधी देणार ते तुम्ही. येस, स्तवन आणि स्टीवनला. स्तवन कितवीला येतात नानी? 5वीला आहे. स्तवन 5वीला आहे. स्टीवन 3रीला आहे. 3रीला आहे ना. मग त्यांना आपण छोटे छोटे अध्याय देऊया, ठीक आहे ना. थोडस प्रयत्न करू दे लेकरांना. उद्या मी त्यांना एक अध्याय देतो, सोपे सोपे स्तोत्रामधले. थोडा आठवडाभराचा वेळ देऊ, त्यांना पाठ करू दे. आणि स्तवन आणि स्टीवनचे मम्मी पप्पांना पण देऊ आपण, ठीक आहे ना. मम्मी पप्पांना सोडायचं नाही आपण. आणि सुनीताला पण आपण देऊ. नूतनला पण तुम्ही जरूर सांगा उद्या सहभागी होऊन वचन घेण्यासाठी. आणि जे आपले मूळ पुरुष आहेत नाही का घराचे, ते आमचे प्रिय बापू, त्यांना सुद्धा विनंती करा. विनंती म्हणजे तुम्ही सांगा, तुम्ही हक्काने सांगू शकता की तुम्ही पण एक छोटासा अध्याय घ्या. हालेलुया. घेतील बापू नाही का. येस, थँक्यू नानी. आपण स्तवन स्टीवनला यांना सुद्धा नक्की संधी देऊ, त्यांची नावं देऊ. आणि मला वाटतं बरीचशी लहान लेकरं वचनावर बोलू इच्छित आहेत. मी सर्वांना विनंती करतो तुमच्या लेकरांना उद्या प्रार्थनेत सहभागी करून घ्या आणि त्यांना आपण जे बोलायचे अध्याय ते उद्या किंवा मंगळवारी देऊया. आणि हा उपक्रम ऑक्टोबरच्या पलीकडे जरी गेला तरी हरकत नाही, पण सगळ्यांनी संधी. जे किंबहुना गेल्या आठवड्यात बोललेत, तुम्हाला असं वाटत असेल की अरे आम्हाला चांगलं बोलता आलं नाही, आमचा अध्याय थोडासा राहिला, त्यांनी सुद्धा संधी घ्या, पुन्हा संधी घ्या. तुम्हाला जेवढ्या वेळा संधी घ्यायची आपण संधी घ्या, ठीक आहे. येस, सविता वहिनी काय बोलू इच्छित? हा, सायलीने गेल्या आठवड्यात तिचं हे दिलेलं आहे की सुजाताने लिहून घेतलेलं आहे. अनुवाद 28:1 ते 14 वचन ती पाठ करत आहे. येस, पण सायलीला उद्या जॉईन व्हायला सांगा, ठीक आहे ना. सांगते. हा, सायली बरेच दिवस झाले प्रार्थनेत दिसली नाही. तिला जरा 2-3 दिवस जॉईन होऊ दे, मग या आठवड्याच्या आपण शेवटी सायलीला संधी देऊ, ठीक आहे. हो चालेल. येस. चालेल. आणि येस, अजून कोणी राहिलेलं आहे प्रियांनो तर जरूर नावं द्या, जरूर संधी घ्या. पण मी पुन्हा एकदा सांगतो, स्वतःहून सहभागी होऊन नावं द्या. कारण उदाहरणार्थ आता उदाहरण म्हणून काही मी स्पष्टच म्हणतो, जसं अजून राहिलेले लोक सांगतो, ठीक आहे ना, जे आज पण प्रार्थनेमध्ये नाहीये. तर राहिलेले जे आहेत, दीपक अण्णांनी मला स्वतः फोन करून सांगितलं त्यांची थोडी अडचण होती, त्यामुळे दीपक अण्णांना पाठ करता आलं नाही. त्यांच्या व्यतिरिक्त नीता आहे, सतीश आहे, निशा आहे, विजय आहे आणि धीरज आहे. तर आपण या सगळ्यांसाठी प्रार्थना करूया की त्यांनी प्रार्थनेत सहभागी व्हावं. कारण मला वाटतं निशा, विजय सुद्धा गेल्या आठवड्यात 4 दिवस प्रार्थनेत सहभागी नव्हते, काल आणि आज सतीश आणि नीता सुद्धा. तर असं होऊ नये म्हणून सगळ्यांनी प्रार्थनेत सहभागी होऊन नाव द्या आणि प्रार्थनेत रेग्युलर सहभागी राहा, म्हणजे इतरांना पाहून आपल्याला प्रोत्साहन मिळते. कारण जर आपण कुंपणाच्या बाहेर गेलो, कळपाच्या बाहेर गेलो, मग आपल्याला देवाच्या वचनाची तयारी करणं काय, साधी प्रार्थना करणं सुद्धा दुष्ट करू देत नाही, ती होऊ देत नाही, अडकळणं भरपूर येतात. आणि विशेष करून मी पुन्हा एकदा सांगतो, हा उपक्रम करत असताना विरोध नक्की होणार, अडखळणं नक्की येणार, निराशा निश्चित येणार, क्लेश नक्की होणार. पण प्रभूने सांगितलेलं आहे, धीर धरा, प्रयत्न करा, तुमच्या माझ्यासाठी मोठा विजय प्रभूने ठेवलेला आहे. हालेलुया.
अजून कुणाला काही बोलायचंय प्रियानो? कुणाला वचन मिळालं नाही, अध्याय मिळाला नाही, बोलायची संधी मिळाली नाही? आणि सगळ्यांसाठी पुन्हा एकदा मी आवर्जून सांगू इच्छितो, सर्वांसाठी पारितोषिक तयार केलं जात आहे. एक छानसं पारितोषिक सगळ्यांना मिळणार आहे जेवढे बोलणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून संधी घ्या बोलण्याची. हालेलुया. आणि लवकरच सर्वांना ते पारितोषिक ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रत्येकाला घरी जाऊन ते डिस्ट्रीब्यूट केलं जाईल. तर मी पुन्हा एकदा आवर्जून, केवळ पारितोषिकासाठीच नाही आपण जाणतो, पण एक छानसं पारितोषिक सगळ्यांना मिळेल. तर मला वाटतं आपण इकडे थांबूया आणि इथून पुढची वेळ मी नानी यांच्याकडे देतो. त्यापूर्वी सुजाता दिदी, तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर जरूर. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. मला असं वाटतंय आपण सर्वांनी परत एकदा आपल्याला यासाठी ज्या व्यक्तीकडून प्रोत्साहन मिळालंय त्यासाठी टाळ्या वाजूया. ती म्हणजे संध्या संजय समुद्रे याच्यासाठी टाळ्या वाजूया. कारण तिने अनुवाद याचा 28 अध्याय इतका सुंदर तोंडपाठ करून दाखवला की तिच्यामुळे तुम्हाला मला आपल्या सर्वांना ह्या उपक्रमासाठी प्रेरणा मिळाली आणि खरोखर अद्भुत अशा आशीर्वादाचा अनुभव आपण घेत आहोत, येणाऱ्या दिवसात घेणार आहोत. त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद. कारण खरोखर देवाच्या पवित्र आत्म्याचा वर्ष तुम्हा माझ्यावर आपणा सर्वांवर होत आहे आणि अशी देवाने निवडलेली लेकरं तुमच्या माझ्यामध्ये आहेत. त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद. थँक्यू संध्या. हालेलुया. थँक्यू दीदी, थँक्यू संदेश. तुम्ही चांगला मला एकदम व्यवस्थित समजावून सांगतासा. देव बाप तुम्हाला अधिक 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 आशीर्वाद देव. इथून पुढचे आपण प्रभूची प्रार्थना व या रात्री गीत आपण सर्वजण माईक कन्व्हर्ट करून बोलूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र म्हणले जाईल. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आज रोजची भाकर आज नसते. आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली आहे तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला परीक्षेत आणण्यास कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी सांगितली. या रात्री ईश्वरा आयुष्यभर राखीता धन्यवाद येशू. आमेन. Hallelujah. Praise the Lord. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. थँक यू. Praise the Lord. गुड नाईट सर्वांना. जय मसीह. प्रेज लॉर्ड. मला प्रार्थना विनंती सांगायची होती. पाली तिच्यासाठी प्रार्थना करा. काय प्रार्थना करायची बाळा आत्मिका? त्याच्यासाठी प्रार्थना विनंती करा. कुणासाठी? माझ्यासाठी. पण कोणती प्रार्थना विनंती? तुझं नाक, डोळे, कान, पाय कशासाठी? पाणी आणि सुई दिली म्हणून मला हात दुखते. आज प्रार्थना करू आपण. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझ्या नावाला गौरव देतो परमेश्वरा. आत्मिका बाळाच्या जीवनासाठी परमेश्वरा, त्या बाळाला ताप आलेला आहे आणि तिच्यामुळे तुझं अंग दुखत आहे. विनंती करतो परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्त नावामध्ये त्या तापाला धमकावतो. ताप निघून जावा, त्या बाळाचा हात पूर्णपणे बरा व्हावा असं तू घडवून होऊ दे परमेश्वरा. त्या लेकराच्या बोबड्या ओठांद्वारे तुझं गौरव प्रार्थना ऐकलीस म्हणून तुझ्या नावाला पाळणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाला. आमेन. आत्मिका बाय. आमेन. बाय. थँक यू. बाय सानू.